सदर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। अप्रोह महिला आघाडी रायगड ठाणे विभागीय महिला मेळाव्याला अलिबाग येथे मोठा प्रतिसाद। राज्य व केंद्र सरकारने अप्रोह संघटनेचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत। अप्रोह माजी राज्य अध्यक्ष शिवानंद सहारकार सुरुवात करते त्या स्त्री शक्तीला वंदन करून आणि त्याचे मी त्या दुसऱ्या महिन्यात त्याचे सभासद झाले आणि योगायोगाने खानाशाखेमध्ये मला उपाध्यक्ष पद मिळालं। मला या रायगडच्या मेळाव्याला आल्यानंतर असं वाटलं की माझ्या मनातले ज्या चिंता जे दुःख काय असेल ते सगळं या रायगडमध्ये आल्यानंतर प्रत्येक कार्याला या रायगडच्या मावळ्याला जागा लागणारा आणि हा रायगडचा मावळा मग पेटून निघतो मग ते मंत्रालय असेल आंदोलन महिलांबद्दल बोलणार आहे कारण हा महिला मेळावा आहे आणि खरोखरच हा मेळावा आहे म्हणूनच पुढे आंदोलन होणार आहे। हे मेळाव्याशिवाय आंदोलनाला काहीच महत्त्व येणार नाही। दोन व्यक्तीत आंदोलन होणार आहे का? अप्रोह संघटनेचा अप्रोह संघटनेचा हम सब नारी शक्तीचा जोपर्यंत माझ्या अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्या अन्यायग्रस्त जमातींचा राघोजी भांगरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला ओटीएसपी क्षेत्रामध्ये विस्तारित क्षेत्रामध्ये द्या ही एकच मागणी आहे। त्याच्यामुळे सर्व कोळी ज्याची नोंद कोळी तो माझ्या मला डोर टोकरो याच्यापैकी कुणीतरी असणार ना। राहिलेला विषय काही लोकांचा मोजक्या 1% लोक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण विभागीय महिला मेळावा वार्षिक सर्वसाधारण सभा व महिलांचे हळदी कुंकू या अध्यक्ष खाबरे राज्याचे अध्यक्षांची निवड केल्यानं माझं अनुमोदन आहे। आता आम्ही एक मध्यंतरी विचार केला, एक पाठपुरावा केला, आम्ही राष्ट्रपतीपर्यंत पाठपुरावा केला होता। 2000चा जात पडताळणीचा कायदा केंद्राचा जे काही कायदे करण्याचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने अप्रोह संघटनेचा आदिवासी कोळी एकजुटीचा हम सब अप्रोहच्या सगळ्या रणरागिणी आपण खरंच लढतोय प्रत्येक क्षेत्रात। तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर तुमची काय प्रमुख मागणी आहे? सरकार आणि राज्य सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आम्ही ज्या प्रवर्गातले आहोत त्या प्रवर्गातलं आरक्षण आम्हाला मिळत नाही आहे ते आम्हाला त्यांनी द्यावं। बाबासाहेब आंबेडकरांनी ती संविधानामध्ये तरतूद करून दिलेली आहे, त्यामध्ये जातीची नावं टाकलेली आहेत संविधानाच्या सूचीमध्ये, परंतु आम्हाला ते कुठेतरी राजकीय म्हणजे आमचं वजन नाही आणि त्यामुळे काही व्यक्ती स्वातंत्र्य जगताना स्वतःला जपत आहे तर काही स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहे। पण साऊ नाही, हे सगळं जे आहे ते तू आम्हाला शिक्षित केल्यामुळे उपभोक्ता आयुष्यात येणारे प्रत्येक सुख दिलेलं आहे। ऍक्च्युली याच्या आधी माझे 4 वेगवेगळे प्रकारे टर्मिनेशन झाले आणि त्यावेळेला ते कसं तरी मी वाचवले। जेव्हा 5वं टर्मिनेशन झालं तेव्हा संघटना माझ्या सोबत होती। आपली महिला आघाडी माझ्या शाळेमध्ये आली आणि त्यांनी सांगितलं प्रिन्सिपलला की टर्मिनेशन रद्द झालं। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या अधिकारानुसार आपल्याला दिलेलं आहे की या 45 जमाती महाराष्ट्रातील आदिवासी आहेत। असं असताना 10-12 जमातींना फक्त लाभ भेटतो आणि 33 आपल्या जमाती अन्यायग्रस्त आहेत। आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी कोणती जमात असेल तर महादेव कोळी, मल्हार कोळी आणि आमच्या हक्का समाजाच्या, कोळी समाजाच्या इव्हन 33 जमातीच्या संघटना होत्या, परंतु आम्हा अधिसंख्य कर्मचाऱ्याला वाचवायला कुठलीही संघटना पुढे आली नाही। तर ते अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या अंधकारमय
केलेला आहे. आपलं संघटनेचा उत्पत्तीचा आणि किल्ले म्हणजे आजपर्यंतचा प्रवास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण भर कोरोनामध्ये 2019ला तो जिहाद आला. या संघटनेकडून आपण रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यांच्या संयुक्त आयोजित केलेला विभागीय महिला मेळावा, या महिला मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपल्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका प्रियाताई खापरे मॅडम, तसेच या रायगड जिल्ह्यातील नव्हे तर सर्व महाराष्ट्रावर प्रेम करणारे प्रत्येक आपलं सदस्याला कळकळीने फोन करून नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल? जात सिद्ध करू शकत नाही आपण. आमच्या नोंदी काय आहे? कोळी आहे ना, सगळ्यांची नोंद कोळी. आणि आपण म्हणतो मी महादेव कोळी, मी टोकरे कोळी, मी ढोर कोळी, मी डोंगर कोळी, मल्हार कोळी. पण इकडे मात्र नोंदी कोणती आहे? कोळी. कागद बोलते ना, कोर्टामध्ये कागद दिसतं. संविधानात काय म्हटलंय? जात जशी आपल्याला माधुरी पाटीलच्या एक केस मधला एक वाक्य आठवत असेल, किंवा अजून आमचा एक निकाल तो मिलिंद तत्वाडीचा, त्यामध्ये दिलेला आहे जात जशी आहे तशीच वाचावी. मग आता हा निकषानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला कधीच व्हॅलिडिटी मिळणार नाही. दबावामुळे कदाचित मिळून जाईल पण व्हॅलिडिटी मिळणार नाही. मग हे राजकारण असंच खेळवत ठेवणार आपल्याला दोन्ही पार्टीला आणि तमाशा पाहणार. 40 वर्षे झाले तेच घडत आहे, पुढे भविष्यात तेच घडणार. आज जर आपण आपली विचार करण्याची दिशा बदलवली नाही तर कुठंतरी आपण म्हणजे अंधारातच गटांगड्या खात राहणार आहोत. मग काय केलं पाहिजे? मोर्चे काढण्याला माझा विरोध नाही, मोर्चामुळे एनर्जी येते समाजामध्ये. परंतु कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल 100% असा काहीतरी मार्ग आपल्याला आखावा लागेल. कायदेशीर दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या दोन्ही मधून आपल्याला लढाई लढता आली पाहिजे. सदर कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी सुधाकर सुसालाजी, आदिवासी कोळी समाजाचे प्रभावी नेतृत्व दत्ताभाऊ सुरवसे, प्राध्यापक शरण खानापुरे, कार्यकारी राज्याध्यक्ष राजेश सोनप, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पवणीकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष रुक्मिणी धनी, महिला आघाडी उपाध्यक्ष भारती धुमाल, रायगड जिल्हाध्यक्ष मोरेश्वर हाडके, ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे, कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, कोकण सचिव संदेश चोगले, पदाधिकारी हिरामण सोनावणे, प्रदीप दिवाकर, महिला आघाडी ठाणे रेखा पाटील, महिला आघाडी रायगड अध्यक्ष राजश्री बंद्री, ज्ञानराज सारंग, अजय कोळी, दयानंद कोळी व संघटनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने